उपनगरांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झालंय। मुंबईतल्या दादर, हिंदमाता, एल्फिस्टन, लोअर परेल, भायखळा परिसर जलमय झाला असून अनेक रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे। शिवाय रेल्वे रुळांवर देखील पाणी साचल्यामुळे उपनगरीय लोकल सेवा देखील ठप्प झाली आहे। पहाटेपासून सकाळी 11 वाजेपर्यंत ठाण्याहून सीएसटीकडे एकही लोकल धावलेली नाहीये। कुर्ला, सायन आणि दादर या रेल्वे मार्गावर देखील पाणी साचलं आहे, त्यामुळे मुंबईकरांचे तुफान हाल झालेत। मुंबईतल्या रेल्वे स्टेशन्सवर प्रवाशांची तुफान गर्दी पाहायला मिळते। येत्या 24 तासांमध्ये जोरदार पाऊस होणार असा इशारा वेधशाळेनं वर्तवलाय, तर गरज असेल तरच घराबाहेर पडा अथवा घराबाहेर जाणं टाळा असा सल्ला मुंबई महापालिकेनं दिलाय। शिवाय मुंबई महापालिकेच्या शाळांना सुट्टी देखील देण्यात आली आहे। सध्या आमचे प्रतिनिधी हेमंत बिर्जे आपल्यासोबत आहेत, ते मुंबईतल्या पश्चिम भागात आहेत। हेमंत, तुम्ही सध्या कुठे आहात आणि तिथे पावसाची काय परिस्थिती आहे? म्हणाली मुंबईतला जो पावसाची परिस्थिती आहे ती खूपच बिकट आहे। मुंबईतला जो सकाळी चाकरमानी कामावर निघाला होता घराकडनं, तो आज कुठेतरी अडकलेला दिसतोय। कारण रेल्वे सेवा, त्याचबरोबर बस सेवा आणि त्याचबरोबर खाजगी ज्या टॅक्सी रिक्षा असतील त्या मध्ये बंद पडतायत, त्यामुळे तो कामावर पोहोचू शकत नाही। आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीचा पाऊस झालेला आहे, कालपासून पावसाची जी सततधार आहे आणि त्याच पावसामुळे आज सकाळी मुंबईकरांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पूर्णपणे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलेले आहे। मुंबईच्या जे काही सबवे आहेत त्या सबवे संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे जो प्रवासी आहे तो प्रवास करू शकत नाहीये। आणि याच्यामध्ये शाळांना आज जवळजवळ महापालिकेने सुट्टी दिलेली आहे, शाळा बंद केलेल्या आहेत। मुंबईचे महापौर, आयुक्त रस्त्यावर उतरलेले आहेत, कारण वॉटर लॉगिंग ज्या पद्धतीने त्या पहिल्याच पावसामध्ये मुंबई महापालिका फेल्युअर ठरली आहे अशा पद्धतीने टीका होते। दक्षिण मुंबईतला पाणी पण आज दक्षिण मुंबईतला पंपिंग स्टेशन म्हणजे वीज पुरवठा करणारी जी कुछ नहीं कर सकते, जाना तो पड़ेगा। ऑफिस वो साइड में है तो जाना पड़ेगा, उसके बिना कुछ नहीं कर सकते, तो ऑप्शन नहीं है। रिस्क आहे, पण आपल्याला कामावर पोहोचायचं आणि कामावर पोहोचण्यासाठी इकडनं पाण्यातनं गाडी घेऊन जाणं गरजेचं आहे। अशा पद्धतीचं मोटरबाईकवाला म्हणताय आणि कशा पद्धतीने रहिवासी आपला जीव धोक्यात घालून इकडनं प्रवास करतात। पाण्यातनं गाडी नेतानाही गाड्या बंद पडतात, बाईक बंद पडतात, पण रहिवासी आणि इथला मुंबईकर आपल्या घराकडे आणि कामावर पोहोचण्यासाठी घाई करताना दिसतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश, हेमंत बिर्जे, जय महाराष्ट्र, मुंबई। अगदी बरोबर आहे। आपण पाहिलं हेमंत बिर्जे आमचे प्रतिनिधी मुंबईतल्या पश्चिम भागातील, पश्चिम उपनगरातील पावसाचा आढावा आपल्याला देत होते। आपण पाहतोय दृश्यांमध्ये कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे, तरी देखील चाकरमानी जे आहेत ते प्रवास करतायत, गाड्या बंद पडलेल्या आहेत। आपण पाहिलं हेमंत, ज्या पद्धतीने मुंबई महापालिकेने दावा केला होता यंदा पावसाचं पाणी जे आहे ते मुंबईमध्ये साचणार नाही, परंतु आपण पाहतोय पहिल्याच पावसामध्ये, पहिल्याच या मुसळधार पावसामध्ये मुंबईची तुंबापुरी झालेली आहे। मुंबईची तुंबापुरी झाली आहे। मुंबईला जो महापालिका सांगत होती की नाले सफाईसाठी आम्ही कोट्यवधी रुपये लावले, कोट्यवधीचा पैसा खर्च करून नाले सफाई केली आहे, 100% नाले सफाई केली मुंबई महापालिकेने दावे केले होते, ते दावे फेल्युअर ठरलेले आहेत। मुंबईतल्या जवळजवळ 60 भागामध्ये पाणी तुंबलंय हे महापालिकेचीच माहिती आहे आणि त्यामुळे मुंबईकर रस्त्यावर उतरू शकत नाहीये, तो घाबरलेल्या अवस्थेत आहे। 26 जुलैचा ज्या पद्धतीचा जो पाऊस होता तो पाऊस पुन्हा मुंबईकरांना अनुभवायला मिळतो का अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली आहे। कारण 2:30 वाजताची हायटाईड आहे ती 4.47 मीटरची हायटाईड आहे आणि त्यामुळे मुंबई महापालिकेचे सर्व अधिकारी रस्त्यावर उतरलेले आहेत। ती वॉटर लॉगिंग कशा पद्धतीने बाहेर काढता येईल आणि पाणी मुंबईकरांना जो निचरा करून मुंबईकरांचे मार्ग मोकळे होतील का यासाठी प्रयत्न चाललेले आहेत। या सर्व गोष्टीवर कुठेतरी मुंबई महापालिकेच्या डिझास्टर टीम कुठेतरी कमी पडते अशा पद्धतीची टीका होते, कारण ठिकठिकाणी झाडं पडलेली आहेत, ती झाडांचा अडथळा निर्माण झालाय, काही ठिकाणी घरांवर झाड पडलेले जो मुंबईकरांना रासायनिक नुकसान झाले आहे। अशा मदतीने मुंबई महापालिका आज फेल्युअर ठरली आहे हे मात्र निश्चित आहे। अगदी खरं हेमंत, सकाळी आपण मुंबई महानगरपालिकेचे महापौर जे आहेत स्नेहल आंबेकर यांच्याशी संपर्क साधला होता। त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबई महानगरपालिका आहे ही फेल ठरलेली नाहीये, कारण पाऊस जो आहे त्यांच्या माहितीनुसार, त्यांच्या म्हणण्यानुसार पाऊस जास्त प्रमाणात हा कोसळलेला आहे। 100 मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असं त्यांनी म्हटलेलं आहे। एका अर्थी ज्या पद्धतीने मुंबई महापालिकेने दक्षता घेतली होती त्यांनी या अशा अधिक पावसाचा विचारच केला नव्हता की काय, हा प्रश्न समोर येतोय।
म्हणाली मुंबईच्या महापौर कुठेतरी प्रसारमाध्यमांना फसवतायत आणि खोटी बोलण्याची जी आपली नीती आहे ती दाखवून देण्याचा प्रयत्न करतायत असं दिसतंय। कारण मुंबई महापालिकेने 26 जुलै नंतर मुंबईतल्या ज्या तुंबणारी ठिकाणं आहेत, जी पाणी साचतं त्या ठिकाणी पंपिंगची व्यवस्था केलेली आहे। आज कुठेतरी हे पंप चालू नाही आहेत अशा पद्धतीची परिस्थिती दिसते। कारण मुंबईतल्या 250 भागामध्ये महापालिकेने 250 पंप लावल्याची स्वतःच माहिती दिलेली आणि आज हे पंप चालू नाही आहेत आणि याच्यामुळेच हे कुठेतरी मुंबईकरांना पाणी तुंबण्याचा प्रकार आहे त्याचा अनुभव आणि त्याच्यामुळे मुंबईकरांचे जे हाल आहेत ते बेहाल होण्याचा प्रकार घडताना दिसतो। याला जबाबदार मुंबई महापालिका आणि प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना भाजप आहे अशा पद्धतीची आता विरोधकांनी टीका सुरू केलेली आहे। हेमंत, धन्यवाद। या संपूर्ण माहिती संदर्भात आपण पाहतोय सेंट्रल आणि हार्बर रेल्वे वाहतूक पूर्ण ठप्प झालेली आहे, त्याचबरोबर रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रस्त्यावरची वाहतूक सुद्धा ठप्प झालेली आहे। महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा, अन्यथा घराबाहेर पडू नका असं आवाहन मुंबईकरांना करण्यात येते। मुंबई, ठाणे तसेच उपनगरांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देखील हवामान खात्यानं दिलेला आहे, त्यामुळे सगळ्या नागरिकांनी या सगळ्याची काळजी घेऊन जे मुंबईचं जीवनमान जे आहे जे विस्कळीत झालेलं आहे त्याला कुठेतरी एक हातभार लावावा आणि घराबाहेर न पडता जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नये हा इशारा देण्यात आलेला आहे।